विठ्ठल विठ्ठल माऊली, विठ्ठल 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 माऊली. पंढरीची वाट भावनेची गाठ, नाम गजरात हरपते चिंता. पंढरीची वाट भावनेची गाठ, नाम गजरात हरपते चिंता. विठ्ठल 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 माऊली, माऊली माऊली विठ्ठल. वारीत चालता भेद नाही कोणा, वारीत चालता भेद नाही कोणा. एक नाम ओठी विठ्ठल भावता. पंढरीची वाट भावनेची गाठ, नाम गजरात हरपते चिंता. विठ्ठल विठ्ठल. नाही माऊली, आत्ताच पोहोचलोय पंढरपूरला. अजून दर्शन कुठलं? केशवराव, दर्शना रांगेत उभा राहणार आहे, होईल 8-10 तासात दर्शन. काय म्हणाले सुविधाच्या 8-10 तास? होय केशवराव, 8-10 तास. अहो मग तुम्ही पण बसला लावा ना आमच्यासारखा दर्शनासाठी. कवा कवा तासा 2 तासात बी दर्शन होते आमचं विठुरायाचं. उद्या आमचं दर्शन 15 ते 20 मिनिटात होईल बघा. तसा उशीरच लावला आम्ही. आणि हो काशीबाई, मुखदर्शन नाही बरं का, पायाचं दर्शन, पायाचं, आणि एकदम व्हीआयपी. तुमचं काय बाई, मोठ्या माणसांची मोठी गोष्ट. हे बघा केशवराव, आम्ही आपलं दर्शन बाहेर थांबवून दर्शन घ्यायचं ठरवून झालोय बघा. विठ्ठलाच्या पायाचं दर्शन हे आम्ही रांगेतून घेणार बघा. म्हणून तर 3 दिवसाचा दौरा काढलाय. कशाला वशिल्याचं दर्शन? केशवराव, तुमचा आपला हाय वशिला, तुम्ही घ्याचा वशिलाचं दर्शन, आम्ही आपलं थांबू रांगेतच. 7-8 तासात आमचं पण दर्शन होईलच की. त्या विठुरायाला डोळे भरून बघू आम्ही पण. हे बघा अण्णा, आम्ही जेव्हा जेव्हा पंढरपूरला आलो तेव्हा तेव्हा असाच वशिल्याला आम्ही दर्शन घेतलं. काय भास्करराव, काय वाटतंय आमचा? हो ना, जेव्हा जेव्हा आम्ही केशवराव देवाला जातो, कोणत्याही देवाला जातो, तेव्हा प्रत्येक वेळेस आम्ही वशिल्याचं दर्शन घेतो. पंढरपुरात आलोय तर होईलच की समद्यांचं दर्शन. गिरिजा, आम्ही आपल्या गावाच्या मठामध्ये उतरलोय, चला की तिकडं, तिथून जाऊन बोलूयात. नको आम्हाला, अजून विष्णुपद, गोपाळपूर आणि अनेक ठिकाणी भेटी द्यायच्यात असा प्लॅनच ठरलाय आमचा. अहो केशवराव, स्वतःच्या हाताने चिवडा बनवून आणलाय, थोडा थोडा खावा आणि मग जावा कुठं जायचं तिकडं. अक्का, तुमच्या हातच्या चिवड्याचं नाव काढलं आणि तोंडाला पाणी सुटलं बघा. चला आता अक्काच्या हातचा चिवडा खाऊ आणि मग पुढच्या कामाला निघून जाऊ. चला मग आता विठ्ठल विठ्ठल माऊली, माऊली माऊली विठ्ठल. टाळ मृदुंग प्रसादच काला, टाळ मृदुंग प्रसादच काला. एक रूप जीव हरिनाम घेता. पंढरीची वाट भावनेची गाठ, नाम गजरात हरपते चिंता. विठ्ठल 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 माऊली, माऊली माऊली विठ्ठल. अक्काच्या हातचा चिवडा खाण्याच्या अगोदर एक सुंदर अभंग ऐकायला मिळाला. वाह, खूपच छान. हो ना, खूपच अर्थपूर्ण अभंग आहे, मनाला समाधान वाटलं. भास्करराव, आता आपण अक्काच्या हातचा मस्त चिवडा खाऊन घेऊयात. नाही नको केशवराव, मला पंढरपुरातल्या माझ्या साहित्यिक मित्रांच्या भेटी घ्यायच्या आहेत. येतो मी मंडळी. जय हरी. अरे वा, आपल्या गावची मंडळी पंढरीत भेटली, लय भारी. अहो केशवराव, कसा झाला प्रवास? अहो ना, ते त्यांच्या आलिशान गाडीत बसून आले आहेत,
त्यामुळे त्यांचा प्रवास झकास झाला असेलच. नाता भाऊ, आपला प्रवासही मस्तच झाला की. सुंदर अभंग, गवळणी आणि नामस्मरण आणि त्यात आपल्या सर्वांच्या गप्पा झाल्या आणि त्या तल्लीनतेमध्ये आपण पंढरीत कधी आलो हे आपल्याला कळलंही नाही. हो ना, आपण सगळेजण अभंगामध्ये आणि गवळणीमध्ये एवढे तल्लीन झालो होतो की एसटीचा आवाज आपल्याला जाणवलाच नाही. हे काय, आपल्या सगळ्यांना पंढरीची ओढ लागली होती ना. म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रवासाचा त्रास जाणवला नाही. थांबा, मी चिवडा आणते, सगळेजण चिवडा खाऊयात आणि मग बोलूयात. हा बरी काही म्हणा, पण अक्काच्या हाताच्या चिवड्याची चव लयच भारी आहे. अक्काच्या हाताला लय चव आहे, त्यांच्या हातचा चिवडा म्हणजे लय भारी. म्हणून तर चिवडा खाताना आपल्या गप्पा कमी झाल्या. होय, बघता बघता सगळ्यांचा चिवडा फस्त झाला. हे अगदी 100% बरोबर बघा. केशवराव, किती दिवसाचा मुक्काम आहे या पंढरीनगरीत? आबा, यंदा 4 दिवसाची सुट्टी काढली आम्ही. 4 दिवस पंढरपूर मध्ये आहोत बघा आम्ही. काय केशवराव, विठुरायाचं दर्शन झालं का अजून व्हायचं आहे? दाजी, यांचा औषध लय मोठा आहे. 4 दिवसात 4 वेळा दर्शन घेतील पांडुरंगाचं. 4 वेळा काय नाही, पण एकदा वशिला लावून दर्शन घेणार आहे मी पांडुरंगाचं. बर बाबा, तुमचं काय वशिल्याचं दर्शन? केशवराव, आजपर्यंत आम्ही अनेक देवांचं दर्शन घेतलं, पण कधी वशिल्यानं दर्शन नाही घेतलं. दाजी, कुठून तर लावायचा वशिला आणि घ्यायचं दर्शन. केशवराव, वशिला तर सगळेच लावू शकतात, पण सगळ्यांनाच पटत नाही ते. तात्या, तुमचं बोलणं मात्र मला पटलं बरं का. सगळं खरंय, पण बऱ्याच भक्तांना वशिला लावून दर्शन घ्यायला आवडत नाही. अगे मोहिनी, वशिल्याने दर्शन घेणं आवडत नाही का खरंच शक्य होत नाही? वशिला लावणं अनेकांना शक्य असतं, परंतु भाविक वशिला न लावता रांगेतनं आणि बारीतूनच दर्शन घेतात. आता हा जातच आपण. त्याविषयी वाद कशाला? बरं का मंडळी, या विषयावर वाद नको, पण आता विषय समोर आलाच आहे तर होऊ दे चर्चा याच्यावरच. केशवराव, तुमच्यासारख्या व्यक्तींना वशिल्याचं दर्शन योग्य वाटतं, पण काय, हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण जो देवाचा खरा भक्त आहे त्याला वशिल्याचं दर्शन रुचतच नाही. म्हणून तर जास्तीत जास्त भाविक रांगेत थांबूनच विठुरायाचं दर्शन घेतात. दाता भाऊ, विशाल दादा, हे अगदी बरोबर आहे बघा. सगळे भाविक भक्त रांगेतून देवाचं दर्शन घेतात. रांगेत उभं राहून हळूहळू पुढं सरकत देवाचं दर्शन घ्यायला सगळ्याच भावी भक्तांना बरं वाटतं. रामकृष्ण हरी मंडळी, मला आता निघावं लागतंय, तर मी येतो. पण हल्ली वशिल्याने देवदर्शन करायची पद्धत कशी काय रूढ झाली कुणास ठाऊक. आणि असं देवदर्शन करून लोकांना काय मिळतं कुणास ठाऊक. देवदर्शनासाठी रांगेत न उभं राहता काय मिळतं सांगू? काय वेळ वाचतो आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आणि महत्वाचे आहोत याचा अभिमान वाटतो. पण गिरिजाताई, देव भेटतो का अशाने? तुम्ही सर्वजण रांगेत जाऊन जो देव बघता तोच आम्हाला पण दिसतो. अहो केशवराव, वशिल्याच्या दर्शनाने देवाची मूर्ती दिसते, पण देव भेटतो कधी? दर्शन बारीत उभारून दर्शन केल्यानेच, हे लक्षात ठेवा. म्हणजे केशवराव, देवाची मूर्ती दिसणं आणि देव भेटणं यातलाही फरक आहे. होय, देव खऱ्या अर्थानं भेटला पाहिजे. माधव अण्णा, तुम्हीच सांगा, देव दिसणं आणि देव भेटणं म्हणजे नक्की काय असतं? होय, देवाचे दिसणे आणि भेटणे म्हणजे काय? कसं आहे मंडळी, देवाच्या ओढीनं आपण पंढरपूरला येतो. येताना अनेक अडचणी येतात, संकट येतात, तरी पण पंढरपूरला आलं की त्या अडचणी नाहीशा होतात. मला तर कमरेचं दुखणं इतकं होतं की पंढरपूरला यायचं मला की कुठल्या कुठं पळूनच गेलं. तुम्हाला सांगतो मंडळी, माझ्या खिशात तर पैसाच नव्हता, म्हणजे सगळा कसा मेळ युट्यूबानं घातला त्याचं त्यालाच ठाऊक. पंढरपूरला यायचं म्हटल्यावर तर मला कुठल्याही गोष्टीचं भानच राहत नाही. म्हणजे हे बघा, मला रानातल्या कुठलाच कामाचा ताण नसतो, पण काय असेल तर ते विठोबा बघून घेईल ना. मी तरी सारखा हाच विचार करत असतो की विठोबाच्या दर्शन बारीमध्ये अंध, अपंग, म्हातारी लोक असतात, त्यांचंही दुःख साक्षात विठोरायाच कमी करत असेल. सगळ्याच भाविक भक्तांना आनंदाने अभंग गवळणी म्हणत रांगेत किती वेळ उभं राहिलो हेच कळत नाही. अहो मंडळी, त्या विठ्ठलाच्या दर्शन बारीत उभारलं अन्न, औषधं, कुठं कुठं पाणी सगळं मोफत मिळतंय बघा.
काहीच कमी पडत नाही बघा. मला तर वाटतंय विठुरायाच्या ओढीनं थंडी ऊन वारा पाऊस काही जाणवत नाही. मग मंडळी, विठोबानं इतक्या सगळ्या गोष्टींची सोय केल्यावर मन आपसूक भरून येतं आणि दर्शन झाल्यावर खऱ्या अर्थानं मनाचं समाधान होतं. मला तर या समध्या वातावरणात जिकडं तिकडं सगळीकडं माझा विठोबाच दिसतो या. काय ते अभंग, काय त्या गवळणी, काय ती भारुड, आहा हा, मन आणि कान अगदी तृप्त झाली. इतक्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला तो विठोबा आहे म्हणल्यावर कशाचा त्रास आणि कशाचं दुःख राहणार आहे. मला तर या भावभक्तीच्या वातावरणातून बाहेर पडूच वाटत नाही. दर्शन बारीत असताना आनंदाने अभंगकात मन अगदी तृप्त होऊन जात. महत्वाचे म्हणजे या सगळ्यामुळे विठ्ठलाला भेटण्याची वारंवार ओढ लागते आणि तोच आपल्याकडनं वारी करून घेतो. केशवराव, गिरिजाताई, पांडुरंगाच्या दर्शन बारीत आम्हाला एवढा मोठा अनुभव येत असल्याने वशिल्याच्या दर्शनाचा विचारच आमच्या डोक्यात येत नाही बघा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरी पण अनेक लोक VIP दर्शन घेतातच. हे बघा, मंत्रिमंडळातील मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, खेळाडू, कलाकार जे खरंच महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी VIP दर्शन योग्यच आहे. हे ठीक आहे, पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी का VIP दर्शनाचा अभ्यास करायचा. अहो, VIP किंवा वशिलेचे दर्शन करण्यासाठी 2-4 दिवस आपल्याला धडपड करावी लागते ना. मग कशाला तो उद्योग करायचा. माधवराव, हे अगदी बरोबर आहे. ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, ह्या 2-3 दिवस गेलेले कळतच नाही. शिवाय फोन करण्याचे आपल्यावर कायमचे उपकार. त्यापेक्षा रांगेत उभा राहून दर्शन घेतलेलं काय वाईट. अहो मंडळी, आपण वशिल्याचं दर्शन घेण्यासाठी त्या मंदिरातील संबंधित अधिकारी असू दे, कर्मचारी असू दे किंवा संबंधित कुणी असू दे, त्या व्यक्तींना आपण त्रास देतोच ना विनाकारण. एखाद्याला VIP किंवा वशिल्याने दर्शन घ्यायचं म्हटल्यावर त्या संबंधित अधिकाऱ्याला, व्यक्तींना विनाकारण धावपळ करावी लागते. हाच धावपळीचा वेळ दर्शन रांगेत दिला तर बरं होईल. दर्शन रांगेतून जाऊन विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मन भरून येतं आणि पोट सुद्धा भरल्याची जाणीव होते. मंडळी, तुमच्या सगळ्याच्या अनुभवावरून मला एक लक्षात आलं. आपण किती जरी मोठं झालो आणि वशिल्याचं दर्शन घेतलं तर आत्मिक समाधान मात्र नक्की मिळत नाही. हो ना, मला पण आता ह्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली आहे. आणि बरं का मंडळी, एखादा व्यक्ती वशिल्याने दर्शन घेतो त्यावेळेस वारकरी त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असतात. ते प्रत्यक्ष बोलत नसले तर त्यांच्या मनातली तळतळ व्यक्त होत असते. की काय गंभीर चर्चा चालू आहे? तेच आहे देवदर्शनाचे. कविराज, ह्या सगळ्या गावकरी मंडळींनी माझं खऱ्या अर्थाने डोळे उघडले आणि देवदर्शनाची पद्धत आणि महत्व मला समजावून सांगितलं. त्यामुळे खरंच त्या सगळ्यांचे धन्यवाद. आता आम्ही ठरवलंय, आम्ही तुमच्यासोबतच दर्शन रांगेतून विठुरायाला भेटण्याचा प्रयत्न करणार आणि आत्मिक समाधान मिळवणार. केशवराव, मीही तुम्हाला हे सांगत होतो. चला तर मग मंडळी, दर्शन रांगेत उभं राहायच्या तयारीला आपण लागूयात. चला मग तवर एक छानसा अभंग गाऊयात. मनात साठवू क्षण हे पवित्र, मनात साठवू क्षण हे पवित्र, जीवन सुंदर विठ्ठल स्मरता. पंढरीची वाट भावनेची गाठ, नामंग जरात हडपटे चिंता. भाववार करी भुवैकुंठ पंढरी, भाववार करी भुवैकुंठ पंढरी. आत्मिक आनंद विठ्ठल भेटता. पंढरीची वाट भावनेची गाठ, नाम गजरात हडपते चिंता. नाम गजरात हरपते चिंता. नाम गजरात हडपते चिंता. नाम गजरात हरपते चिंता. विठ्ठल 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 माऊली, माऊली माऊली विठ्ठल. विठ्ठल 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 माऊली, माऊली